नमस्कार. आज आपण आलू पराठा बनवणार आहोत सोप्या पद्धतीनं घरगुती. तर याच्यासाठी आपण 7 बटाटे उकडून घेतलेले आहेत. इथे 2 मोठे कांदे चिरून घेतले, लसणाची पेस्ट, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर आपण चला झटपट आलू पराठा बनवूया. असे बटाटे मॅश करून घ्यायचे छानपैकी. इथे आपण कढई घेतलेली आहे, ती तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये 3 पळ्या तेल घालणार आहोत. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आता छान तेल गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी तडतडली, जिरे टाकू. बरोबर. कढीपत्ता, कांदा, छान मिक्स करायचं. छान कांदा ब्राऊन होऊ द्यायचा आहे. थोडंसं कांदा लाल झाला की त्याच्यात आपण लसूण पेस्ट पण टाकणार आहोत. तर कांदा थोडंसं झालं त्यामध्ये आपण लसूण पेस्ट टाकू. ती पण छान अशी परतून घ्यायची आणि दोन्ही सगळं छान भाजल्या गेलं पाहिजे. कच्चेपणा नाही राहिला पाहिजे, तेव्हा आपले आलू पराठे छान लागतात. चांगलं झालं. त्याच्यामध्ये आपण लाल एक चमचा लाल तिखट, पाऊण चमचा हळद, अर्धा चमचा मीठ मिक्स करून घ्या. आणि याच्यामध्ये उकडलेले बटाटे मिक्स करा. सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित. त्याच्यात कोथिंबीर टाकू खूप सारी. त्याच्यात थोडा ओवा चवून टाकू. बटाटा पचायला जड असते म्हणून ओवा टाकायचा याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं.
आता हे रेडी झालेलं आहे, तर आपण याला एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवू. बॅटर असं आपण काढून ठेवले, तर याला थंड करून घेऊ आपण मस्तपैकी. गरम आहे, थंड झाल्यावर आपण त्याचे पराठे बनवून घेऊ. छान दह्यासोबत परतायला. तावा गरम करायला ठेवलाय. आता आपण मस्तपैकी पराठा करून घेऊ. याच्यासाठी अशी कणिकचा गोळा घेतलाय. पिठामध्ये गोल राऊंड करून घ्यायचं. असा आलूचा एक गोळा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भरायचा. छानपैकी भरून घ्यायचं मस्त, आणि त्याला सगळं कवर करून घ्यायचं. छान असा कवर झाला की त्याला दाबून घ्यायचं, म्हणजे फुटणार नाही पराठा. अजून छान टेस्ट लागण्यासाठी आपण काय करायचं, पीठ घ्यायचं आणि त्यावर थोडीशी अशी कस्तुरी मेथी पसरून घ्यायची. ती अशी दाबून घ्यायची. पराठा खाताना छान चव लागतो कस्तुरी मेथी. हलक्या हातांना लाटून घ्यायचं असं. थोडं तेल टाकायचं म्हणजे चिटकणार नाही. पराठा त्याच्यात टाकून घ्यायचं. आधी पराठा छान भाजून घ्यायचा आणि शेवटी तेल लावायचं. आधी व्यवस्थित भाजून घ्यायचं. पराठा आता भाजला व्यवस्थित छान खरपूस. तर आता आपण काढून घेऊया. हे बघा, आता पराठा आपण ताटात काढून घेऊ. दह्यासोबत हे बघा, दह्यासोबत पराठा खायला द्यायचा आहे गरमागरम. तर इथं आपण व्हिडिओ संपवतो आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीनं आलू पराठा कसा बनवायचा ते आपण आज बघितलेलं आहे. धन्यवाद. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.